बघा नागरिकांनो, आज आपण फार महत्त्वपूर्ण योजनेबद्दल सविस्तर डिटेल माहिती आपण या ठिकाणी बघणार आहे। योजनेचं नाव आहे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी योजना। तर या योजनेबद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे, परंतु बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दलची डिटेल्स माहिती नाही की स्कॉलरशिपसाठी कोणते कागदपत्रे लागतात आणि जो फॉर्म आपल्याला भरायचा आहे ठेकेदाराचे प्रमाणपत्र, तो फॉर्म हा कशा पद्धतीने भरायचा आहे, त्या फॉर्ममध्ये कुठेही काही चुकलं नाही पाहिजे आहे। तर अशा पद्धतीची ही जी डिटेल माहिती आहे ते आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, इथे तुम्हाला स्क्रीनवर मी जो ठेकेदाराचा फॉर्म आहे तो इथे या ठिकाणी दाखवत आहे तुम्हाला। हा अशा पद्धतीचा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि यावर ग्रामसेवकाची किंवा ठेकेदाराची सही आणि शिक्का तुम्हाला यावर आणायचा आहे। तर यामध्ये एक जावक नंबर असतो, हा जावक नंबर सुद्धा तुम्हाला क्लिअर कट लिहायचा आहे। यामध्ये कुठलीही खोडतोड पाहिजे नाही आहे। इथे खालच्या साईडला तुम्हाला कालावधी दिलेला आहे, 90 दिवसाचा काम केल्याचा कालावधी जो आहे हा सुद्धा तुम्हाला क्लिअर कट टाकायचा आहे। 90 दिवसाच्या वर तुम्हाला टाकायचा आहे। 91 दिवस 92 दिवस झाले तरी चालेल, परंतु 90 दिवसाच्या कमी दिवस होता कामा नये। तर या पद्धतीने हा फॉर्म क्लिअर कट भरायचा आहे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये भरलेला फॉर्म सुद्धा या ठिकाणी शो करून देईल। आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर तो आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे। आधार कार्ड स्कॅन करायचा आहे आणि ठेकेदाराचा हा फॉर्म सुद्धा स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला OTP येतो, तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येतो। तो मोबाईल नंबरवर आलेला OTP तुम्हाला ऑनलाईनला टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंट लेटर म्हणून एक प्रिंट मिळते। त्या प्रिंटवर तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये जे बांधकाम कामगार सुविधा केंद्र आहे तिथे एक तारीख दिली जाते। त्या तारखेला तुम्हाला तिथे कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावल्या जाते। तर त्या दिवशी तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे आणि ओरिजिनल कागदपत्रे तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक, राशन कार्ड आणि हा ठेकेदाराचा फॉर्म, इतके कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे। तिथून तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह केला जातो। इथून फॉर्म तुमचा अप्रूव्ह केला जातो किंवा तुमच्या फॉर्ममध्ये कुठे जर त्रुटी असेल तर ती त्रुटीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाते आणि तुमच्या मोबाईलवर तसा मेसेज येतो की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे किंवा रिजेक्ट झालेला आहे। आणि फॉर्म जर तुमचा तिथून अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा ऑनलाईन सेंटरवर जायचं आहे, नेट कॅफेवर जायचं आहे जिथून तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तुम्हाला एक पेमेंट करावं लागते। 1 रुपयाचं पेमेंट त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने दिलेलं आहे। 1 रुपयाचं पेमेंट करून त्याची एक पावती तुम्हाला प्रिंटआउट काढायची आहे आणि ती प्रिंटआउट पावतीवर रजिस्ट्रेशन नंबर असतो। तो रजिस्ट्रेशन नंबर तुमचा बांधकाम कामगाराचं जे कार्ड तुम्हाला मिळते त्या कार्डवर तो रजिस्ट्रेशन नंबर दिलेला असतो। तोच रजिस्ट्रेशन नंबर हा तुमच्या 1 रुपयाच्या पावतीवर असतो। तर ती पावती घेऊन तुम्ही जे भांडी संच आहे तर त्या भांडी संचाला अप्लाय करू शकता किंवा ज्या ठिकाणी वाटप चालू असेल किंवा तालुका सुविधा केंद्रामध्ये जाऊन किंवा जिल्हा सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमचे भांडी संच आणू शकता। त्यानंतर जर तुम्हाला स्कॉलरशिपला अप्लाय करायचं आहे, तुमचे मुलं बाळ जर पहिल्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत किंवा 11वी 12वी ग्रॅज्युएशन जरी करत असेल तर त्यामध्ये वेगवेगळ्या योजना तुम्हाला स्कॉलरशिपसाठी दिलेल्या आहेत। त्यामध्ये पहिलीपासून तर 5वीपर्यंत तुम्हाला 2,500 रुपये स्कॉलरशिप दिलेली आहे। त्यानंतर त्याच्या पुढे 6वी पासून तर 10वीपर्यंत जे आहे ते 5,000 रुपये स्कॉलरशिप दिलेली आहे। तर यासाठी तुम्हाला शाळेमध्ये जाऊन बोनाफाईड आणावं लागतं आणि 75% उपस्थिती प्रमाणपत्र हे तुम्हाला तुमच्या शाळेमधून आणावं लागते किंवा कॉन्व्हेंटमध्ये जर पोरगा शिकत असेल तर त्याला कॉन्व्हेंटमध्ये जाऊन 75% उपस्थिती प्रमाणपत्र हे त्याला आणायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला त्या फॉर्मला अप्लाय करायचं आहे। त्याचं स्वतःचं बँक अकाउंट असणे आवश्यक आहे। त्याच्या आईवडिलाचं बँक अकाउंटसुद्धा तिथे अटॅच करावं लागते। त्यानंतर आधार कार्ड, राशन कार्ड हे सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला ऑनलाईनला फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या स्कॉलरशिपला अप्लाय होते आणि तुमचं ते स्कॉलरशिपचे कागदपत्रे चेक केले जातात आणि जर तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला तर तुमच्या अकाउंटमध्ये म्हणजे त्या मुलाच्या नावानं त्या मुलीच्या नावानं ते जे स्कॉलरशिपचे पैसे आहे ते त्यांना मिळून जातात। तर अशा पद्धतीची ही योजना आहे ज्याबद्दल आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघितली। या व्यतिरिक्त तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका असेल, काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, आम्ही त्याचा नक्कीच रिप्लाय देऊ। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।